जिंकण्यासाठी दाखल झाली आपण बघतोय. चला नाणेफेक केला जातोय. विनंती असेल सालोक संघाचे गणधर आणि मालवाडी संघाचे गणधर आपण या. शेवटचा कॉल असेल, नाहीतर तुम्हाला पेनल्टी ही घ्यावी लागेल. सामना सुरू होतोय मैदानामध्ये. तिकडे स्ट्रायकर एंडला रोशन पवार आपल्याला बघायला भेटत आहेत. लक्ष भरपूर मोठा आहे. पहिलाच बॉल यॉर्कर होता स्टेट. आयरोला चांगलाच स्ट्रोक आपण बघू शकतोय. तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इथे नक्कीच आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये भरपूर चुकी राहिली आहे. आत्ताच्या स्थितीला मात्र नक्कीच तिकडे संपूर्ण या मॅच मध्ये आपण बघू शकतो वेनगाव संघाकडून फलंदाज बचावलेत. मैदानाच्या आतमध्ये रोशन पवार, स्ट्रायकर एंडला रोशन पवारच बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी करत असताना संदीप हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल सध्या तरी. ओ हो, रोशनसाठी हा चेंडू आणि रोशनने दाखवलाय त्याचा बॅटमधून आसमान हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. रोशन पवारच्या बॅटमधून येतोय या दुसऱ्या चेंडूवरती लॉफ्टेड हिट, षटकार. परफेक्टली तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र रोशनच्या बॅटमधून मॅक्झिमम स्ट्रोक सिक्सर आलाय. दाफल कबड्डी 6 धावा इथे सारसाई ब संघ पोहोचलाय. हो हो, अजून एक लॉफ्टेड हिट मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र काय आहे हा खेळाडू हे दाखवून दिलंय पुन्हा एकदा सारसाई ब संघाच्या या रोशन पवारने. लागोपाठ दुसरा धमाका, षटकार. चला विनंती असेल टीम जयमल्लार शिळ संघाचे गणधर आपण इकडे रिपोर्ट करायचा आहे. बरोबर मैदानाच्या आतमध्ये मात्र रोशन पवार हा फलंदाज मात्र सध्या तरी खूप मोठं आक्रमण चढवतोय. 12 धाबा टीम सध्या तरी लावत असताना आपण बघू शकतोय. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल, चांगलासा स्ट्रोक तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षण बीट झालाय आणि हा चेंडू पुन्हा एकदा सारसई व संघासाठी चांगला सिग्नल देतोय. ऑन साईडला येतोय रोशन पवारच्या बॅटमधून चौकार. तुम्ही मारल्यात आम्ही सुद्धा मारू हे दाखवत असताना आपल्या बॅटमधून रोशन हा खेळाडू. ओहो वा, काय यॉर्कर होता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला गोलंदाजाचा. परंतु त्याच्यावरती बघायला गेलं तर खूप चांगलं कनेक्शन जुळवलं आणि तिकडे क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि त्या चुकीला आता माफी मिळणार नाहीये. 16 धावेवरती दाफलक पोहोचल्या बॅटिंग करत असताना सारसई ब संघाचं. अजून एक बिग हिट, वाह, अद्भुत अविस्मरणीय फटका मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण बघू शकतोय रोशन पवार आलाय रंगात आणि त्याच्या बॅटमधून बॉल जात आहे ढगात. अजून एक षटकार. आणि नक्कीच आपण बघू शकतोय 22 धाबा दाफल कबड्डी लागल्यात आणि खरं तर हल्लीच्या ट्रेंडिंगला हे सॉक भरपूर रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तो इवानग उडतोय आकाशानग आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सारसई ब संघाचा फलंदाज मात्र मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. रोशन मात्र भरपूर आक्रमण करतोय. मिसामिक स्ट्रोक, फटका फसलाय, फिल्डर आहेत त्याने केली आहे इथे चुकी आणि मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला आता पुढे एकदा रोशनने घेतलाय मोकळा श्वास, येतोय चौकार.
हो, मॅच अजून देखील इथे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने घडवण्याचा प्रयत्न संपूर्ण सारसाई ब संघाने केला, कारण तिथे रोशनच्या बॅटमधून वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 26 आल्या. त्यांनी टीम टोटल विदाउट लॉस 26, म्हणजेच 26 धाबा, कोणतंच नुकसान नाही आहे. आणि मॅचमध्ये आता इथे आपण बघू शकतो या सामन्याचं समीकरण हळूहळू जवळ येत चाललंय. 12 चेंडू आणि अजून देखील या सामन्यामध्ये 28 धाबीची गरज जिंकण्यासाठी. मात्र नक्कीच सारसाई ब संघाला रोशन पवार आता पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 99 मध्ये. आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला आपण खरं तर हा खेळाडू बघतोय. आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोशन पवारच, म्हणजेच दोन्ही खेळाडू बघायला गेले तर एकाच नावाचे आहेत. हो, यावेळेला खोलबट टप्प्याचा बॉल सन्मानित केले जात आहे. तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय. रोशनने मात्र तिकडे नक्कीच सन्मान दाखवलाय बॉलला. आणि आता स्ट्रायकर एंडला इकडे आता मैदानाच्या आतमध्ये रोशन दाखल होईल. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खूप सुरेख लेवलचं क्रिकेट खेळत आहेत. सारसाई ब संघ 27 वरती पोहोचली आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन वाघांचं युद्ध मात्र भरपूर भिडलेलं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. रोशनसाठी हा चेंडू यॉर्कर होता. चांगलासा स्ट्रोक गॅप मध्ये सिलेक्शन केलंय. आणि बॉल आता फुल सिलेक्शन करत मिडॉनला पोहोचतोय सीमा पार. रोशनची बाट आता पुन्हा एकदा भरपूर आक्रमण चढवतीये. येतोय चौकार. इथे मैदानाच्या आतमध्ये रोशनच्या बॅटमधून फुल टॉस बॉल वरती आकाशात पाठवला चेंडू सीमारेखेच्या पलीकडे. रोशन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखवतोय आपल्या बॅटचा हा जोर. आणि बॉल पाठवलाय सीमारेखेच्या पलीकडे. षटकार. मैदानाच्या आतमध्ये रोशन हा फलंदाज मात्र खूप उत्कृष्ट लेवलचं क्रिकेट खेळतोय. 37 धावे भरती. सध्या तरी सारसाई बस संघ पोहोचलाय. अजून एक लॉफ्टेड हिट या मॅच मध्ये. कदाचित आता इथे हे चित्र जवळपास नक्कीच आपल्या बाजूने फिरवत असताना रोशन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय अजून एक कलात्मक स्ट्रोक. षटकार. थँक्यू विजय. वैयक्तिक इथे रोशन पवार मात्र नक्कीच 9 चेंडूमध्ये 42 वरती खेळतोय. टीम टोटल 43 झाल्यात आता जिंकण्यासाठी आपण बघू शकतोय 11 धावेची गरज या सामन्यामध्ये. सध्याच्या स्थितीला आपण बघाल नक्कीच सारसाई ब टीमला या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक नोंदवलं जाईल का फलंदाज रोशन पवारच्या बॅटमधून. कारण हा रोशन आज मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या नजरेमध्ये फिट बसलाय. आणि त्याच्या बॅटमधून मैदानामध्ये खूप चांगलं क्रिकेट होतं. यॉर्कर चेंडू होता, चांगलाचा स्ट्रोक. तिकडे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र तिकडे सध्या तरी आपण पाहू शकतोय नक्कीच फलंदाज तिकडे नक्कीच थोडस मिसअंडरस्टँडिंग राहतोय. विकेट सॅक्रिफाईस राहिली आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा डिले पेंडिंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि यस इकडे हा फलंदाज भाग झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डिझाई.
इथे मात्र स्कोरबोर्ड वरती सध्या तरी 44 लागल्या. जिंकण्यासाठी मात्र 10 धावेची गरज आहे आणि अर्धशतक होण्यासाठी देखील इथे आपण बघू शकतोय रोशनला मात्र जवळपास सध्याच्या स्थितीला 7 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते आहे. मॅच मात्र सध्याच्या स्थितीला पूर्णपणे वेगळ्या मुवमेंटमध्ये सापडली. अर्धशतक देखील पाहायला मिळते की काय रोशनच्या बॅटमधून, परंतु वेळ ठरवतीये इथे मैदानाच्या आतमध्ये. हा गर्दन काळी चेंडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची दांडी 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 गोल विकेट.